शालोम, प्रेज द लॉर्ड. प्रभू परमेश्वराच्या गौरवी आणि पवित्र नावात परत एक फार ख्रिस्ती मंडळी चर्च, त्याचप्रमाणे ग्लोबल रिवायवल याच्या वतीने सर्व भक्तजन जे आजच्या या भक्तीमध्ये आम्हा समवेत आहेत आणि प्रभूमध्ये आजची भक्ती ही पवित्रपणे, विशेष करून महिन्याची पहिली भक्ती असल्या कारणाने प्रभूने जो आम्हाला दिवस दिला त्याची बद्दल त्याला धन्यवाद देण्यासाठी, त्याची स्तुती करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र झाले आहोत. जरी आम्ही पवित्र मंदिरात नसलो, परंतु देव आमच्या घरामध्ये आहे आणि त्यामुळे आमचं घर हे मंदिर, देवाचं पवित्र मंदिर झालेलं आहे. त्या मंदिरातून आज देव परत एक बार आम्हाला बोलावत असताना, आम्हाला आशीर्वाद देत असताना, आजचे शाबात दिवसाचे सर्व राखलेले आशीर्वाद आमच्यासाठी तो देव करत असताना आपण त्याच्या जवळ जाऊया. अहो पृथ्वीवरील सर्व लोक, परमेश्वराचा जय जयकार करा, हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गात त्यात पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा, त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत, आम्ही त्याची प्रजा, त्याच्या पूर्णातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या दारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याच्या नावाचा धन्यवाद करा, कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे व त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. प्रार्थना करूया. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आमच्या गौरवी महान पित्या, स्तुती स्तवन धन्यवादाच्या अंतकरणाने परत एक तुझी प्रजा, तुझे लेकर, तुझे भक्त तुझ्या जवळ येतो आणि तुला महिमा, स्तुती आणि धन्यवादाचा यज्ञ अर्पितो. जो तू आमचा उत्तम पिता आहे, जो कनवाळू आणि आम्हावर करुणा व दयेची ओतणी करणारा वैभवी परमेश्वर आहे, त्याला धन्यवाद असो. आज परत एक बार आम्ही तुला धन्यवाद धन्यवाद धन्यवादच देत आहोत की जे आम्ही तुझी निर्मिती आहोत आणि तुझ्या स्वरूपात तू आम्हाला घडवलेला आहे. तर सर्वांनी तुझ्या बरोबर राज्य करावं आणि युगानुयुग तुला पिता परमेश्वर म्हणून तुझ्या सानिध्यात असावं. याकरता जी महान मोठी योजना आपल्या पुत्राच्या करवे तू आखली, त्याबद्दल धन्यवाद असो. येशू तो आम्हासाठी मानव झाला, दासाचं स्वरूप धारण केलं आणि आमचे सर्व अपराध, क्लेश, व्याधी, शाप हेच तू वधस्तंभापर्यंत वाहिले आणि तिथे तू आम्हासाठी वलांडणाचा कोकरा, प्रायश्चित्ताचा कोकरा, कराराचा कोकरा म्हणून जे आम्हासाठी प्राण अर्पिले, त्याबद्दल धन्यवाद देत आहोत. आज प्रथम कम्युनियन संडे आहे आणि जेव्हा पवित्र पित्या आम्ही या तुझ्या मेजाची आठवण करत आहोत, माझ्या स्मरणार्थ हे करा. आज परत एक बार आम्ही ते वधस्तंभ ज्यावर आमच्या पित्याने आम्हासाठी प्राण अर्पिलेले त्याची आठवण करत असताना तुझे आशीर्वाद आणि तुझे सामर्थ्य आणि तुझे सर्व पाप शुद्धीचे मार्ग तू आम्हासाठी खुले कर आणि तू ते केले, त्याबद्दल धन्यवाद देतो. ज्या प्रकारे तो पुनरुत्थित झाला, त्या प्रकारे अधर्माने पापापासून आम्ही देखील विभक्त होऊन येशूच्या चरणी त्याचे सेवक, दास आणि मेंढर म्हणून त्याची वाणी ऐकणार व त्याच्या मागे चालणार भावा, अशी कृपा आणि दया कर. आम्ही विशेष धन्यवाद देतो येशू, कारण की आज परत एक बार तुझी कृपा यावे राप्पा म्हणून आम्हावर झाली, जो व्याधी व्यक्त करणारा असा देव आहे आणि त्याने आम्हाला कोरोना आणि त्याच्या संकटापासून परत एक बार दुसऱ्या लाटेमध्ये सोडवलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. प्रथम लाट आली, अनेक जण पवित्र पित्या कठीण संकटात समस्यात होते आणि काही जण जग सोडून गेले. दुसऱ्या लाटेमध्ये देखील पित्या अनेक जण हे जग सोडून गेले, परंतु पित्या तू आम्हाला सुरक्षित ठेवलं, त्याबद्दल आभार मानतो. आम्ही चांगले आहोत, आम्ही कोणी विशेष धार्मिक आहोत असं नव्हे, तर तुझी करुणा व कृपा रोज प्रभात समय नवीन होते, ती आज देखील आम्हावर नवीन झाली. ख्रिस्ती मंडळी, तुझी मंडळी, त्याच्या प्रत्येक घटकासह आम्ही तुझ्या जवळ येत असताना मंडळीच्या सर्व घटकांना आणि सर्व सभासदांना तू आशीर्वादित कर. मंडळीचे प्रत्येक पवित्र पित्या, एल्डर्स आणि ट्रस्टी यांना देखील तू स्पर्श कर. पाळक वर्गांच्या समवेत त्यांची सेवा मिनिस्ट्री आशीर्वादित करण्याकरता पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तू देव कर आणि त्याचप्रमाणे सर्व गरजू यांची गरज देखील भागवणारा तू यावी रे हो, अशीच नम्रतेची आम्ही तुझ्या प्रार्थना करत आहोत. परत एक बार तुझ्या चरणी येत असताना एक चित्ताने, एक मनाने, जरी आम्ही घरी असलो तरी ही विधी आणि हे आजची भक्ती ही पवित्र देवाची भक्ती आहे आणि पवित्रपणे आम्ही आराधना करण्यासाठी तुझ्या समोर एक चित्ताने लीन आणि नम्र होऊन पित्या, सर्व जगातले आणि दैहिक विचार त्यागून तुझ्या जवळ पित्या, मोबाईलवर असेल
किंवा टीव्हीवर असेल किंवा स्क्रीनवर असेल पित्या आम्ही बसावं आणि पित्या तुझं पावित्र्य जाणून त्या पवित्र देवाची आराधना भक्ती करण्याकरता तुम्हाला सुबुद्धी आणि ताकद दे अशी आम्ही नम्रतेची विनंती करत आहोत. आणि आज परत एक बार येशू राजा जे दूर आहे, जे हरवलेले, त्यांना देखील तू एकत्र करून त्यांच्या कानात तुझी वाणी पोहोचव आणि ज्याला कान आहे ते ऐको म्हणत पित्या आम्ही देखील त्या वाणीचा स्वीकार करो, त्या अंतकरणात त्याची वस्ती व्हावी आणि त्याचे आद्य आमच्या जीवनातून पित्या जगाला दिसावा अशी कृपा आणि दया कर. परत एक बार भक्तीचे सर्व पित्या भाग हे तू आशीर्वादित कर आणि जोडले जाणाऱ्या प्रत्येक दर्शकाला, प्रत्येक व्ह्युअर्सला, जे ख्रिस्ती मंडळीचे असो किंवा ग्लोबल रिवायवलच्या असो किंवा इतर कोणी असो, प्रत्येकाला आजच्या शब्दात दिवसाचा आशीर्वाद तू देव कर अशी देखील आम्ही नम्रतेची विनंती करतो आणि सर्व भक्ती तुझ्या हाती देतो. पवित्र आत्मा तू याचा चालक आणि मालक झाला त्याबद्दल तुझी स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू परमेश्वराच्या गौरी नावात आज परत एक बार आपल्या सर्वांचं मी रेव्हरंड सुधीर चौहान स्वागत करत आहे. फेसबुक लाईव्ह, त्याचप्रमाणे त्यानंतर आम्ही व्हॉट्सअप वर युट्यूब लाईव्ह आत्मिक यात्रा विथ रेव्हरंड सुधीर चव्हाण याद्वारे मागील 2 वर्षापासून जवळपास ऑनलाईन प्रत्येक भक्ती आपल्याला सादर करत असताना आपण आम्हाबरोबर जॉईन होतात आणि प्रभू आपल्याला आशीर्वाद देत आहे. आपल्या प्रार्थनेचं पाठबळ आमच्या बरोबर आहे. त्यामुळे ख्रिस्तामध्ये परत एक बार मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आज परत एक बार आपण प्रभूच्या चरणी जात असताना प्रारंभी प्रेषितांनी शिकवलेला मतांगीकार म्हणणार आहोत. सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता यावर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरीत जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी खेळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृतलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्याचा न्याय करावा, जो येणार आहे, त्याचा मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन यावर मी विश्वास ठेवतो. आमेन. यावेळेस आपलं पवित्र शास्त्र आपल्या हातामध्ये घेऊया आणि यावेळेस आपण स्तोत्र आळीपाळीने वाचन करणार आहोत आणि स्तोत्र संहिता याचा 32वा अध्याय आपण करणार आहोत. स्तोत्र संहिता साम चॅप्टर 32 आणि यावेळेस सुरभी चौहान नेहमीप्रमाणे आपल्यासाठी त्याचं संचालन करणार आहे. आपण देखील ते आमच्या समवेत पवित्र शास्त्र हातामध्ये घेऊ आणि या स्तोत्राचा आपण आळीपाळीने वाचन करूया. साम चॅप्टर 32. क्षमेची थोरवी, ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनितीचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य. मी गप्प राहिलो होतो, तेव्हा सतत कणण्यामुळे माझी हडे जीर्ण झाली. कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता. उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवन रस सुकून गेला आहे. मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली अनिती लपवून ठेवली नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करेन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केली. यासाठी तू पावण्याची संधी आहे, तो प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी. जलाचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. तू माझे आश्रयस्थान आहेस, तू संकटापासून माझे रक्षण करशील. मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेढीशील. मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवान सांगेन. निर्बुद्ध घोडा किंवा खेचर यासारखे होऊ नका. त्यांना आवरण्यासाठी लगाम व ओठाई अशी सामग्री पाहिजे, नसली तर ती तुझ्याजवळ यावयाची नाही. दुर्जनाला पुष्कळ दुःखे भोगावी लागतात,
परमेश्वरावर भाव ठेवणारा भोवती वात्सल्याचे वेष्ट नसते. अहो नीतिमानांनो, परमेश्वराच्या ठाई आनंदोत्सव करा. अहो सरळ मनाचे जन हो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा. वाचणारे सर्व वचन परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करू. प्रेज द लॉर्ड. थँक्यू सुरभी. आणि ह्या वेळेस आपण एक गीत ऐकणार आहोत, भक्ती गीत ऐकणार आहोत. आणि आमचे मध्ये सन्माननीय रोहित धिवर साहेब मुंबई मध्ये हे पालखी सेवा करतात, ते आज आमच्या मध्ये आहे. आणि त्यांच्याद्वारे मंडळी सादर केलेले हे गीत आपण ऐकूया आणि त्यानंतर आपण आजच्या या पवित्र वचनाकडे वळणार आहोत. माझा निनादा माया माझी ख्रिस्त आजारात ख्रिस्त आरोग्यात सदा माझे चित्त स्थिर ठेवी. ख्रिस्त आजारात ख्रिस्त आरोग्यात सदा माझे चित्त स्थिर ठेवी. ख्रिस्तच सुखात ख्रिस्तच दुःखात माझे मन शांत नित्य राखी. ख्रिस्तच सुखात ख्रिस्तच दुःखात माझे मन शांत नित्य राखी. ख्रिस्त आजारात ख्रिस्त आरोग्यात सदा माझे चित्त स्थिर ठेवी. ख्रिस्त आजारात ख्रिस्त आरोग्यात सदा माझे चित्त स्थिर ठेवी. ख्रिस्तचा माऊली ख्रिस्तचा सावली ख्रिस्त माझा वाली भाऊ माझा. ख्रिस्तचा माऊली ख्रिस्तचा सावली ख्रिस्त माझा वाली भाऊ माझा. ख्रिस्त आजारात ख्रिस्त आरोग्यात सदा माझे चित्त स्थिर ठेवी. ख्रिस्त आजारात ख्रिस्त आरोग्यात सदा माझे चित्त स्थिर ठेवी. ख्रिस्त माझा गुरु ख्रिस्त माझा कवी ख्रिस्त राजसारी सदा शोभे. ख्रिस्त
तुझ्या नावाला मान्यता आणि महिमा तुझा आभार आणि स्तुती आहेस प्रभू. मी हा परिस्थितीची साक्ष ऐकलेली आहे, तुला धन्यवाद देतो परमेश्वराच्या संकटातून की तुझं गौरव केलेलं आहे, त्याचं फळ बाप्पा त्यांना दिलेलं आहे म्हणून तुला धन्यवाद देतो. आणि तू पुढे पुढे परमेश्वरा तू असं कर की तुला परमेश्वर बाप्पा इथे बसण्यासाठी जागा नसावी. हो पिता परमेश्वर बाप्पा तू असं कर पिता परमेश्वरा की ही जागा दुप्पट आणि तिप्पट होऊन जावी पिता परमेश्वरा. तू असा आशीर्वाद दे पिता की अनेक आत्मे, अनेक साक्षी, अनेक पास्टर, अनेक सुवार्थी या परिसरावर या जगावर प्रभू येशूच्या नावाने निघावे. हो पिता परमेश्वरा तुझं गौरव, तुझी महिमा पिता परमेश्वरा, पिता होणारी स्तुती, पिता होणारे वचन बाप्पा तुझ्या स्वर्गापर्यंत पोहोचू दे पिता. पिता परमेश्वर ईश्वराला धन्यवाद असो, कारण की ख्रिस्त आज आमच्यामध्ये त्यांनी पाठवलेला आहे आणि आज तो मंदिरात आहे आणि तो आज आमच्या घरामध्ये उभारलेल्या मंदिरामध्ये आहे, त्याचप्रमाणे अंतकर्ण स्वरूप मंदिरामध्ये देखील आहे. आणि आज आपण विशेष काही गोष्टीकडे लक्ष लावणार आहोत, कारण की या दिवसामध्ये जेव्हा आपण अनलॉक या परिस्थितीमध्ये आहोत आणि कोरोनाची जी कठीण असं वादळ आहे ते सरलं आहे असं म्हणता येईल आणि पुष्कळ प्रमाणामध्ये आपण रिलीफ किंवा आपण म्हणूया की आपण एक सुटकेचा श्वास घेतलेला आहे, परंतु तरी देखील संकट टळलं असं निश्चितच म्हणता येणार नाही. परंतु मला सांगू द्या की संकट होतं तरी काय. संकट हेच होतं की कोरोनामुळे अनेक लोक या जगाला सोडून जात होते. आमचे प्रियजन आमच्या मधून गेलेले आहे, म्हणजे त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि लोकांना आणि जगाला ह्या गोष्टीच्या बद्दल निश्चितच विचार करावासा वाटत आणि विचार करत देखील आहे की मृत्यूनंतर काय, मृत्यूनंतरचं जीवन काय आहे. आणि ख्रिस्ती जे आम्ही सर्व बांधव आहोत, या आम्हा सर्वांना या गोष्टीची जाणीव आहे की या जीवनानंतर देखील एक जीवन आहे आणि ते जीवन आनंदमय सुखमय आहे. ते जीवन स्तुती स्तवनाने भरलेलं जीवन आहे, ज्याला आपण सार्वकालिक जीवन म्हणतो आणि ज्यामध्ये तारण प्राप्त केलेले, ख्रिस्तामध्ये तारण केलेले व्यक्ती किंवा भक्त हे प्रवेश करत असतात. परंतु आज परत एक बार आम्हाला हे सांगायला हवं की जरी मृत्यूचं हे संकट आमच्यावरून टळलं, म्हणजे काही मृत्यूपासून आपण कायमचे बचावलेलं नाही. सरकार देखील सांगत आहे की तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, परंतु त्या लाटेपर्यंत आपण जातो किंवा नाही हे कोणी देखील गॅरंटीने म्हणू शकत नाही की निश्चित मी जाणारच आहे किंवा त्या लाटेमधून मी बचावणार आहे, अशी देखील शाश्वती नाही. आणि त्यामुळे पुढच्या जीवनाच्या बद्दल विचार करणं, ज्याला आपण सार्वकालिक जीवन म्हणतो, त्याबद्दल विचार करणं हे गरजेचं आहे. आणि त्यासाठी आज आम्ही येशूकडे धावत जाणं, येशूची भेट घेणं हे गरजेचं आहे. आणि विशेष करून आजचा संदेश जो आहे तो तरुणांसाठी देखील विशेष संदेश आहे. त्यामुळे मी आपल्याला हीच विनंती करणार आहे की शेवटपर्यंत हा संदेश पूर्ण ऐका, मधून तुम्ही तो सोडू नका, कारण की हा संदेश आपल्या जीवनाच्या संदर्भातच नव्हे तर आपल्या येणाऱ्या सार्वकालिक जीवनासंदर्भात आहे. वचन मार्क शुभ वर्तमान याचा 10वा अध्याय आणि 17वा वचन हे माझं आजचं 3 वचन आहे. मग तो निघून वाटेस लागणार, तो एकाने धावत येऊन त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विचारले, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळवण्यासाठी मी काय केले पाहिजे? धावत येऊन त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विचारले, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळवण्यासाठी मी काय केले पाहिजे? मग काय केले पाहिजे?
आणि त्यासाठी आज आपण जेव्हा या गोष्टीचा विचार करत आहोत तेव्हा आम्हाला या ज्या परिच्छेद आहे किंवा हा जो प्रश्न आहे किंवा ही जी घटना आहे ती पवित्र शास्त्रातल्या 3 एक दोन नव्हे तर 3 पुस्तकांमध्ये दिसून येते. नंबर 1 हे मत्तेय शुभवर्तमानामध्ये असं लिहिलेले की तो व्यक्ती जो होता तो एक तरुण होता. नंबर 2 लूका शुभवर्तमानमध्ये असं लिहिलेलं आहे की तो एक अधिकारी देखील होता. आणि नंबर 3 तो याने प्रकारे म्हणतो की हा श्रीमंत तरुण देखील होता. म्हणजे 3 जे महत्वाचे आपले शुभवर्तमान आहे त्यामध्ये या गोष्टीचा उल्लेख केला गेलेला आहे. आणि त्यामुळे ह्या व्यक्तीच्या बद्दल जेव्हा आपण विचार करतो, या व्यक्तीच्या बद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा आम्हाला दिसून येते की तो काही भ्रष्ट होता, तो काही दुष्कर्मी होता, तो काही धावत येऊन गुडघ्यावर जरी आला तरी तो फार काही पापी होता असं नाही. तो दूषित मनाचा नव्हता हे देखील आम्हाला माहित आहे. आणि जर तो असता तर येशूने हे जाणलं असताना सांगितलं असतं. परंतु जरी तो श्रीमंत असला तरी तो धार्मिक आहे, तो नैतिक मूल्य जपणारा आहे आणि तो धार्मिक कुटुंबियातली एक नामांकित धार्मिक कुटुंबियातला एक व्यक्ती आहे. तरी देखील आपल्याला असं दिसतं की शास्त्री पुरुषी हे निश्चित सगळ्यांना दटावत होते की येशूच्या मागे जाऊ नका, कारण की हा जो आहे तो धर्म भ्रष्ट करणारा असा आहे, तो ईश निंदा करणारा व्यक्ती आहे. तरी देखील बघा या व्यक्तीमध्ये, या तरुणामध्ये, या अधिकाऱ्यामध्ये, या श्रीमंत तरुणामध्ये केवढा मोठा धीर होता की तो धाडसाने या सर्व विरोधाला सुमानून देखील, विरोधाला पत्करून देखील येशूच्या समोर नुसता येत नाही तर तो गुडघ्यावर येत, धावत येत आणि लीन नम्र सार्वजनिक स्थळी होत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला ही गोष्ट जाणीव होती की त्याला हे जे प्रश्न भेडसावत होते ते अतिशय त्याचे जीवन हे कठीण होऊन गेले. त्यामुळे तो लोकांचा, समाजाचा, कोणाचा देखील विचार न करता तो इथे उभा आहे. आणि त्यामुळे आपल्याला हे जाणून घ्यायला पाहिजे की 13 वर्षाच्या जो व्यक्ती असतो तो यहुदी नियमशास्त्र जो आहे तो पूर्ण वयस्क सभासद असा असतो. आणि ज्याला आपण म्हणतो फुल कम्युनियन मेंबर, जसं ख्रिस्ती समाजामध्ये म्हणतो, ज्याला वयस्क आपण मेंबर म्हणतो, असा तो आहे. आणि तो आज्ञा पालन देखील करत आहे. आणि त्यामुळे आपल्याला ही गोष्ट देखील दिसून येत आहे की हा 13 वर्षी जेव्हा तरुण झालेला आहे किंवा वयस्क झालेला आहे किंवा मॅच्युअर हा नियमशास्त्र पाळणारा सभासद झालेला आहे, तो सर्व नियम पाळणारा असा होता. त्याबद्दल मी आपण जास्त डिस्कस करणार नाही, कारण की हा विषय आपल्यासाठी नवीन नाही. परंतु आज त्याच्या आशा मोठ्या पल्लवीत झालेल्या होत्या. आज त्याला निश्चितच वाटत होतं की निश्चितच हा गुरु, हा रब्बी, हा आज माझ्या विषयाचा निश्चितच निकाल लावणार आहे, माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळवून देणार आहे. कारण की आणखी 2 घटना या 10व्या अध्यायामध्ये घडलेल्या मार्क शुभवर्तमानात. पहिली घटना ही देखील घडलेली की पत्नी संदर्भात येशू लोकांना निश्चितच धडा देत असताना किंवा त्यांना दोष देत असताना म्हणतो की आपल्या पत्नी बरोबर जडून राहा. म्हणजेच तो सूटपत्राच्या विरोधात बोलत आहे. आणि तो हे देखील सांगतो की ते पुढे 2 नव्हे तर 1 देव होती, म्हणून देवाने जे जोडलेले आहे ते मनुष्याने तोडू नये. बघा, पती आणि पत्नीचं नातं किती घनिष्ठ आहे या संदर्भात तो सांगत आहे. नंबर 2, तो पुढे लहान मुलांना जेव्हा शिष्य घालून द्यायचा प्रयत्न करत आहे तेव्हा येशू म्हणत आहे की बालकांना मजकडे येऊ द्या, त्याला मना करू नका, कारण की स्वर्गाचे राज्य असल्यांचंच आहे, देवाचं राज्य असल्यांचंच आहे. लहान मुलं जरी असले तरी देवाच्या दृष्टिकोनाने त्यांचं ते लहानपण जे आहे, ते निष्कलंकपणा जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. आणि तशा प्रकारचं आमचं जीवन जर असलं तर देवाचं राज्य आमचं आहे. म्हणजे एका बाजूला विवाहाच्या बद्दल तो सांगत आहे, दुसऱ्या बाजूला शिष्याला दटावत तो सांगत आहे की लहान मुलं माझ्यावर. यावरून त्याला कळून चुकलंय की आज जो हा अधिकारी वाणीने बोलणारा येशू जो आहे
तो माझ्यासाठी निश्चितच उत्तर देणार आहे. आणि प्रश्न त्याचा साधा सोपा आहे, कारण की त्याचं रिक्त अंतःकरण आता झालेलं आहे. तो प्रश्न त्याला भेडसावत आहे. त्याने सर्व सत्कर्म केलेले आहे, नियमशास्त्राचे सर्व आज्ञा तो पाळत आहे. तरी देखील आज देखील त्याच्या अंतःकरणामध्ये जे सार्वकालिक जीवनाचं जो उद्दिष्ट आहे ते मी गाठले आहे असं कन्फर्म नाही. बघा, सर्व नियम पाळणारा, सर्व प्रकारच्या वचनात चालणारा व्यक्तीला देखील आज देखील कन्फर्म नाही हे खरोखर सार्वकालिक जीवन मला मिळेल का. आणि त्यामुळे तो प्रश्न हाच विचारत आहे की सार्वकालिक जीवन हे वतन मिळवण्यासाठी मी काय करावे. आपण देखील म्हणूया, मी काय करावे. यस, आपल्याला प्रश्न पडतो का की मी काय करावं. अनेकदा आम्हाला देखील प्रश्न पडतो की आणखीन मी काय करावं, आणखीन काय करावं. आणि हाच प्रश्न, एक उदाहरण मी आपल्याला सांगतो की हा प्रश्न जेव्हा एक मोठे क्रुसेड घेण्यासाठी एक सेवक आले, दास आले आणि त्यांनी मोठा सभा घेतला आणि एक तरुणाला विशेष अंतःकरणामध्ये याचा स्पर्श झाला आणि देवाने त्याच्या अंतःकरणामध्ये कार्य केले. आणि तो जातो या तरुणाप्रमाणे आणि तो म्हणतो की मला शांतीपूर्ण जीवन मिळावं, मला तारण मिळावं, यासाठी माझं मन जे बेचैन आहे, मी अस्वस्थ आहे, मी फ्रस्ट्रेट आहे, मी स्ट्रेस मध्ये आहे, मला एक जीवन हवं आहे, त्यासाठी मी काय करावं, मी काय करावं. आणि तेव्हा तो सेवक म्हणतो की बाळा, तरुणा, तू खूप उशीर केलेला आहे, तू आता काही करू शकणार, तू फार उशीर केलेला आहे, तू आता काही करू शकणार नाही. तर तरुण हा जरा म्हणजे असं कसं होऊ शकतं, म्हणजे मग मला कधीच तारण मिळणार नाही, मला कधीच सॉल्वेशन मिळणार नाही, असं तुमचं म्हणणं आहे का. तेव्हा तो सेवक म्हणतो की सॉरी, तू खूप उशीर केलेला आहे, हे काम 2000 वर्ष पहिले ऑलरेडी झाले आणि हे कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने जगासाठी केलेलं आहे. हे कार्य तू करणार नाही, येशू ख्रिस्ताने 2000 वर्ष पहिले अगोदर जगासाठी केलेलं आहे. कारण की ज्या शांतीची तुला गरज आहे तो ती शांतीचा अधिपती देत आहे तुला. जे तारणाची तुला गरज आहे ते येशू ख्रिस्तामध्येच तुला लाभणार आहे. त्यासाठी ऑलरेडी मोल येशू ख्रिस्ताने आपल्या रक्ताचं मोल ऑलरेडी सुक्त केलेलं आहे. त्यामुळे आता तुला काय करायची गरज नाही, तू आपले अपराध आणि पाप पदरी घे. तुझा देव येशू जो आहे तो विश्वसनीय आणि न्यायी आहे, तुझ्या सर्व अधर्म आणि पापांची क्षमा करेल आणि तो तुला एक नवजीवन सार्वकालिक जीवन मध्ये प्रवेश करेल. आणि यासाठी तुला बाप्तिस्मा घेऊन, देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेऊन त्याचा अंगीकार करणं, त्याच्या मागे चालणं हे गरजेचं आहे. कारण की हे कृपादान आहे जे देवाने 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्तामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी देव केलं. त्यामुळे तुला काही करायची गरज नाही, हे करणारा येशू आहे आणि ज्याला वाटेल त्याला तो देतो. यस, आज तुम्हाला आणि मला काही करण्याची गरज नाही. हे सर्व राज्य जे आहे त्याच्यासाठी मोल जे आहे ते ऑलरेडी प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे. परंतु आज विशेष विषय जो आहे तो हा आहे की तरी देखील सार्वजनिक जीवनाच्या बद्दल ख्रिस्ती लोकांमध्ये किंवा भक्तांमध्ये किंवा मंडळीच्या सभांमध्ये निश्चितच वेगवेगळ्या प्रकारचे विचार आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या मान्यता, आणि त्यावर आपण विचार करणार. कारण की आज देखील या संदर्भात लोक गांभीर्याने घेत नाही. जरी इतके मृत्यू होते, जरी लोक अनेक जण दगावत आहे, जरी आपण म्हणत आहोत की शोक करू नका, तुमचे प्रियजन गेलेले आहे, एक दिवस तुमची आणि माझी भेट होणार. आणि त्यानंतर हा प्रश्न येतो अनेकांच्या जीवनामध्ये की खरोखर माझा प्रिय येशू तो येशूच्या बरोबर स्वर्गामध्ये राहील का. नंबर 2, मी देखील जग सोडून त्याला भेटायचं म्हणजे माझं देखील त्या स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश होईल का. खरोखर मला सार्वकालिक जीवन मिळेल का, खरोखर माझं तारण झालं आहे काय. आणि याबद्दल आज देखील लोक गंभीर नाही, सभासद गंभीर नाही. आणि त्यासाठी आज मी जे तुम्हाला सांगत आहे की काय काय मान्यता आहे त्याबद्दल आपण जाणून घेणं हे गरजेचं आहे. आणि त्यामध्ये अनेक लोकांना हे वाटतं की मी दर रविवारी चर्चला जातो किंवा ऑनलाईन भक्ती अटेंड करतो, घरी सर्व प्रकारचे विधी पाळतो, सर्व प्रकारचे प्रथा पाळतो, सर्व प्रकारची सभासदची फी, मंथली फी मी रेग्युलर वार्षिक फी भरतो, मी दानार्पण करतो, मी दशांश देतो आणि मी नियमित प्रभुवचन घेतो, मी सर्व ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतो, म्हणजे मला सार्वकालिक जीवन मिळालेलंच आहे.
काही एल्डर्स आहे किंवा काही सभासद आहे, काही डिक्कन आहे किंवा काही सिनियर सिटीजन, जे मंडळीच्या सर्व प्रशासकीय कार्य असो, प्रत्येक कार्यामध्ये त्यांचा उत्तम सहभाग असतो. प्रत्येक जबाबदारी त्यांना दिली जाते ना, ती योग्य प्रकारे पार पाडतात. ते मंडळीचे अकाउंट असो, मंडळीची व्यवस्था बघण्याचं काम असो, मंडळीची देखभाल करण्याचं काम असो, कोणत्या सभा ऑर्गनाईज करायचं तर त्यांच्यावरती जबाबदारी टाकता येते. चर्च काउन्सिल मध्ये ते पदाधिकारी आणि चर्चच्या काउन्सिल साठी ते नियमित कार्य करतात. ते डोनेशन गोळा करतात, ते ऑडिट मध्ये, चॅरिटी मध्ये मोठ्या मंडळीसाठी काम करतात. आणि त्यामुळे ते सर्व मंडळीचे लोक त्यांच्यावर खुश असतात, कारण की त्यांना वाटतं खरोखर हे जे आहे हे व्यक्ती मंडळीसाठी आशीर्वादित आहे. आणि तरी देखील हे त्यांचं झालं मंडळीमधलं जीवन. परंतु जेव्हा त्यांच्या वैयक्तिक जीवनाकडे आपण जातो, तेव्हा कुटुंबामध्ये जातो, तर आम्हाला त्यांच्या जीवनामध्ये भ्रष्टता दिसते, त्यांच्या जीवनामध्ये अनैतिकता दिसते, त्यांच्या जीवनामध्ये व्यसन दिसतं, त्यांच्या घरामध्ये भांडणं दिसतात, त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या शिव्या आणि सर्व शाप आणि या सर्व गोष्टी दिसतात. परंतु ते मंडळीमध्ये उत्तम काम. लोक म्हणतात आपल्याला त्यांच्याशी काय करायचं, मंडळीमध्ये चांगला काम करतो आणि त्यांना देखील वाटतं जर मी चांगला मंडळीमध्ये काम करत आहे, सगळेजण माझा सन्मान करत आहे, मला चांगलं पद लाभलेलं आहे, तर मग माझं सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश झालेलाच आहे आणि मग मी स्वर्गामध्ये जाणारच आहे. येऊ द्या करिअरकडे बघा प्रियांनो, तो येशू ख्रिस्ताच्या द्वारे नेमलेला, निवडलेला शिष्य होता. येशू ख्रिस्ताला माहित होतं की जरी ह्याला मी ट्रेझरर केलेला आहे, जरी खजिना ह्याच्याकडे आहे, तरी देखील हा चोर आहे असं येशू ख्रिस्त देखील स्पष्ट म्हणतो. तरी देखील येशू ख्रिस्त जो आहे 3.5 वर्ष त्याला शिष्य म्हणून आपल्या समवेत ठेवतो. परंतु यहूदा इस्करियोतच्या मनामध्ये एवढा येशूच्या समवेत राहून, चिन्ह चमत्कार अद्भुत बघून आणि सर्व गोष्टी जाणून देखील आज देखील त्याच्या अंतःकरणात पैशाची भूक होती. आज देखील महत्वाकांक्षा त्याच्यामध्ये होती की काहीतरी मला येशूच्या बरोबर राहून मिळणार आहे, पद मिळणार आहे, किंवा येशू माझ्या हिशोबाने जर चालला तर निश्चितच तो राजा म्हणून मला काहीतरी पद देणार आहे. आणि हे सर्व काही येशूच्या बरोबर असताना त्याला संधी होती की सार्वकालिक जीवनात जावं. परंतु जेव्हा शेवटला प्रभू वचनाचा घास येशू ख्रिस्ताने त्याच्या मुखामध्ये घातला, येशूला माहित होतं की आम्हाला धरून देणार आहे, हा आम्हाला चुंबन घेऊन धरून देणार आहे, तरी देखील येशू त्याला घास भरवतो आणि प्रीती दाखवतो. परंतु तो काय करतो, त्याच्यामध्ये शैतान फिरतो, तो बाहेर जातो आणि तिथे अंधकार होतो आणि शैतानाच्या बंधनात, अंधकाराच्या बंधनात तो जखडला जातो आणि येशूला तो धरून देणारा असा होतो. बघा, त्याला संधी होती 3.5 वर्ष, परंतु त्यांनी त्या संधीचा लाभ घेतला नाही. आम्हाला देखील वारंवार संधी मिळतात, आम्हाला देखील सर्व काही उत्तम काम आमच्या द्वारे होतं, परंतु अनेकदा आम्ही यहूदा इस्करियोतसारखाच बनून राहतो. आम्हाला निश्चितच मान सन्मान पद सगळं काही मिळत आहे, शिष्य म्हणून देखील आमची ओळख आहे, परंतु सार्वकालिक जीवन तुमच्या आणि माझ्यापासून दूर आहे. कारण की येशू जो आहे, परमेश्वर जो आहे, तो अंतःकरणात जबरदस्ती प्रवेश करणार. लक्षात ठेवा, येशू ख्रिस्त आपला अंतःकरणाचा द्वार ठोकत आहे, परंतु तो दरवाजा तोडून आत घुसणार नाही. कारण की आमचा देव जो आहे तो सज्जन देव, तो आमच्यावर प्रीती करतो आणि तुम्ही देखील त्याच्यावर प्रीती करावी ही अपेक्षा आहे. परंतु जर तुम्ही दार उघडत नाही, आपल्या अंतःकरणाचे द्वार उघडत नाही, तर येशू ख्रिस्त निघून जातो आणि आलेली संधी, आशीर्वादाची संधी, सार्वकालिक जीवन मिळण्याची संधी आम्ही गमावून बसतो. आणि मग एक दिवस असा येणार आहे की न्यायासनासमोर तुम्हाला आणि मला उभं राहावं लागणार आहे. तिथे हेच विचारलं जाणार आहे की तुझं तारण झालं आहे किंवा नाही, आणि तिथे आम्हाला काही देखील बोलता येणार नाही. आणि परिणाम हा होणार आहे की मंडळीची सेवा केलेली, सर्व काही गेली, परंतु आज देखील आमच्या अधर्म आणि पाप हे आम्ही कबूल करून येशू पासून शुद्धता न मिळवण्या कारणाने आम्ही दोषी ठरणार आहे. आणि आम्हाला सार्वकालिक जीवन नाही, तर आम्हाला सार्वकालिक मृत्यू म्हणजे ते नरकाची मृत्यू मिळणार आहे. नंबर 2 आहे की जे जवळ असून देखील संधी गमवत आहे, ते आहे की त्यांना रविवारी ते चर्चला येतात, नियमित ते संदेश ऐकत आहे, नियमित वेगवेगळ्या वक्तांच्या द्वारे ते संदेश, त्यांच्या द्वारे पवित्र शास्त्र वाचत, त्यांच्यामधून त्याला कळत आहे की माझी परिस्थिती काय आहे आणि माझे दोष कुठे आहे हे त्याला कळत आहे. पवित्र आत्मा त्यांना सर्व काही गोष्टी दाखवत आहे, तरी देखील ते संधी जी आहे ते संधी टाळतात.
ढकलतात पुढे 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 ढकलत राहतात. काळ सर्व काही दिसतं, परंतु त्यांचं अंतःकरण या गोष्टीला कबूल करायला तयार नव्हतं. काही लोक असतात जे देवाच्या वचनाने जेव्हा संदेशातून पाळक साहेब आवाहन करतात, जसं आज देखील मी आवाहन करत आहे की तुम्ही येशूच्या जवळ या, आपलं अंतःकरण त्याला द्या आणि त्याच्या मागे चाला, वधस्तंभ घेऊन त्याला अनुसरा. परंतु ते वचन ते ऐकतात, परंतु ते तसेच बाहेर निघून जातात आणि त्यांना असं वाटतं की आणखीन संधी येतील. पण माहित नाही, कदाचित ही शेवटली संधी देखील असू शकते. ही शेवटली संधी देखील असू शकते. या तरुणाला देखील वाटत होतं की मी सगळ्या आज्ञा पालन करत आहे आणि त्याचप्रमाणे मी चांगले काम करत आहे, तर मला देवाचं राज्य मिळणार, सार्वकालिक जीवन मिळणार आहे. प्रियांनो, जगामध्ये या हजारो वर्षामध्ये कितीतरी उत्तम काम करणारे, कितीतरी महान लोक होऊन गेले. त्यांनी उत्तम काम केले आणि ते जगातून निघून गेले आणि काही दिवसानंतर त्यांचे काम आणि त्या व्यक्तीला देखील लोक विसरून गेले. तुम्हाला आणि आम्हाला किती जरी चांगले काम केले चर्चमध्ये किंवा मंडळीमध्ये, काही दिवसानंतर लोक तुम्हाला आणि मला विसरून जाणार आहे. तुम्हाला, कारण की या कामामुळे तुम्हाला जर जगच विसरून जातं तर देव देखील तुम्हाला संधी देणार नाही. लक्षात ठेवा, या उत्तम कामामुळे नाही. आणि पुढे जाऊन काय होणार आहे, जर तुम्हाला तारणच मिळालं नाही, तुम्हाला सार्वजनिक जीवनाचा तुम्ही संधीचा लाभ घेतला नाही, तर 4x6 जी कबर आहे त्याच्यापर्यंत तुमचं जीवन जाऊन संपणार आहे. कारण की तोच तुमचा आणि माझा शेवट आहे. आणि तिथे नुसते मृत्यूच नाही, शारीरिक मृत्यू नव्हे, तर आत्मिक मृत्यू, द्वितीय मृत्यूला तुम्हाला आणि मला सामोरे जावं लागणार. त्यामुळे आज परत एक बार त्या सार्वकालिक जीवनाकडे बघणाऱ्या तरुणांकडे जेव्हा आपण जातो, तेव्हा ही संधी त्याच्या जवळ आली होती. तो येशूच्या जवळ आलेले होते, त्याने गुडघे टेकलेले होते आणि वचन येणे प्रकारे सांगतं की मी तरुणपणापासून सर्व आज्ञा पाळत आहो, हे येशूला तो सांगतो. आणि येशूने त्याला निरखून बघितलं म्हणजे येशूने त्याच्या मनात जाणलं आणि त्याला जाणलं की खरोखर हा जो बोलतो ते खरं आहे. आणि येशूने त्याच्यावर प्रीती केली. येशूची प्रीती देखील त्याच्यासाठी आता प्रगट झालेली की हा खरोखर तरुण मुलगा जरी श्रीमंत आहे, जरी अधिकारी आहे, परंतु खरोखर हा उत्तम व्यक्ती आहे आणि याला निश्चितच सार्वकालिक जीवन मिळायला पाहिजे. कारण की गुडघ्यावर येऊन दीनतेने नम्रतेने त्याची मागणी करत आहे. परंतु येशू ख्रिस्ताने जो प्रश्न केला आणि येशू ख्रिस्ताने त्याला जी अट सांगितली ती हीच आहे की तुझ्यामध्ये एक गोष्टीची अद्याप देखील उणीव आहे, तुझ्यामध्ये एक गोष्टीची अद्याप देखील उणीव आहे. आणि येशू म्हणतो की जा, तुझ्याकडे असेल नसेल ते विकून गोरगरिबाला देऊन टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. चल माझ्या मागे ये. जे आहे नाही ते सर्व काही विकून टाक. येशूने त्याची परीक्षा घेतली. येशूला माहित होतं की त्याच्या जीवनामध्ये अडचण जी आहे ती आहे त्याचे धन व संपत्ती. एक आणखीन उदाहरण आपण बघूया. लोकप्रिय शुभवर्तमान 7व्या अध्यायामध्ये वचन 36 ते 50 मध्ये एक आणखीन उदाहरण दिलेलं आहे की परुषेतला कोणी एक व्यक्ती येशूच्या जवळ आला आणि तो त्याला मेजवानी देत आहे. आणि असं लिहिलेलं आहे की परुषेतले कोणी एकाने त्या आपल्या घरी भोजन करण्याची विनंती केली. त्याचं नाव शिमोन होतं. शिमोनाने आपल्या घरी त्याला बोलवलेलं आहे, मोठी मेजवानीची तयारी केलेली आहे आणि बहुत असं आदर आतिथ्य तिथे आपल्याला दिसते. पुष्कळ त्याचा सन्मान केलेला आहे, त्याचा पाहुणचार केलेला आहे, त्यासाठी त्यांनी बहुत पैसा असा खर्च केलेला आहे, अनेक लोकांना आमंत्रण दिलेलं आहे. आणि हा परुषी जे येशूच्या विरोधात कार्य करणारे असे होते, विरोधक असे होते, त्यापैकी असून देखील बघा त्याने येशूला आमंत्रण दिलेलं आहे. परंतु घडतं काय, त्याच घरामध्ये एक पापी स्त्री येते, ती रडत रडत दूर उभी राहते आणि तिच्या हातामध्ये एक सुगंधी तेलाची कुप्पी देखील आहे आणि ती येशूच्या जवळ येते आणि रडत असताना आपल्या आश्वाने येशू ख्रिस्ताचे पाय धुते. मग आपल्या केसाने, ज्याला पवित्र मानलं जात असत, सन्मानाचं पात्र स्त्रियांचं, त्याने येशू ख्रिस्ताचे पाय पुसते आणि मग त्याला व्यंग करते. ही स्त्री रडत आहे, अश्रूने पाय धुत आहे, केसाने पाय पुसते, येशूचं त्याला व्यंग करत आहे. आणि त्या समय लोकांना वाटतं की हा विशेष करून यहुदा इस्करियोतला वाटतं की हे तर पैशाची नासाडी आहे. आणि अशा समय आम्हाला असं दिसतं की येशू ख्रिस्त तिला म्हणतो, तुझ्या विश्वासाने तुला तारले स्त्री,
शांतीने जा, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा. कारण की तू अधर्म आणि पापाची कबुली दिलेली आहे, तू माझ्या चरणी बसलेली आहे आणि तू अश्रू ढाळत आहे आणि आपले पाप कबूल करत आहे. आणि येशू म्हणतो मी विश्वासनीय न्याय आहे, मी तुझ्या सर्व अधर्म आणि पापांची क्षमा करतो. आणि तिने पापांची क्षमा मिळत शांतीने सार्वकालिक जीवन मिळवलं. परंतु परुषी ज्याच्या घरामध्ये येशू आला, परुषी याने मोठं आमंत्रण दिलेलं आहे, परुषी जो सर्व काही, त्याने अशा प्रकारचं कोणतेही प्रायश्चित्त पाप क्षमा हे केलं नसल्या कारणाने घरात आलेली येशू ख्रिस्ताची संधी त्याने गमावलेली आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त या संदेशाच्या द्वारे, या व्हिडिओच्या द्वारे, या कौटुंबिक भक्तीच्या द्वारे, या रविवारच्या भक्तीच्या द्वारे तुमच्या आणि माझ्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे, तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये तो प्रवेश करत आहे. परंतु हे प्रवेश पुरेसं नाही, येशू ख्रिस्ताला त्यामध्ये राहायचं. प्रेज द लॉर्ड. येस, परुषीच्या घरामध्ये आलं म्हणजे त्या घराचं तारण झालं नाही. जसं जक्कायला म्हणतो की आज या घराचं तारण झालंय, कारण की हा या अब्रामाचा पुत्र. तसं परुषीच्या बद्दल घडलं नाही, कारण की आमंत्रण देणं वेगळं आहे, परंतु येशू ख्रिस्ताच्या बरोबर वस्ती करणं हे गरजेचं आहे. आणि ज्यांच्या घरामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये येशू वस्ती करतो, कायम टिकून राहतो, तेच सार्वकालिक जीवन प्राप्त करतात. कारण की जीवन येशू मध्ये आहे, कारण की तो म्हणतो मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. त्यामुळे प्रेम, एक गोष्ट आपण लक्षात ठेवा, नेहमीच लक्षात ठेवायला पाहिजे की संधी आपल्या दाराशी उभी आहे. संधी आज व्हिडिओ आणि या सर्व ऑनलाईन भक्तीच्या द्वारे घरापर्यंत आली. येशू ख्रिस्त आज तुमच्या अंतःकरणात प्रवेश करून केलेला आहे, परंतु पुढचं काम तुम्हाला आणि मला करायचं आहे. कारण की सार्वकालिक जीवनाचं महत्व जाणल्याशिवाय आणि आमच्या अपराधाने पापांची कबुली दिल्याशिवाय आम्हाला त्या जीवनामध्ये ख्रिस्ताच्या कृपेने प्रवेश करता येणार नाही. एक तरुण मुलीच्या बद्दल परत एक बार आपल्याला एक उदाहरण देऊ येतं की ती क्रुसेड मध्ये गेलेली आहे. मोठं सभा चालू होते, तर सभामध्ये जाते आणि ते 4-5 दिवस चालणाऱ्या सभेमध्ये उत्तम असा संदेश दिला जात होता आणि अनेक लोकांनी आपले पाप कबूल केले, अनेकांनी प्रायश्चित केले आणि आपलं जीवन प्रभूला दिले. आणि हिच्या देखील अंतःकरणामध्ये प्रभूने कार्य केलेलं आहे. आणि खरोखर तिला देखील जाणीव झाली की यस, येशू माझ्यासारख्या पापी व्यक्तीसाठी मरण पावलेला आहे आणि त्याने क्लेश आणि व्याधी आणि सर्व अपराध वाहिलेले आहे आणि तो पुनरुत्थित झाला आहे. त्याची देखील इच्छा आहे की ज्या प्रकारे तो पुनरुत्थित झाला, मी देखील नवीन जीवनामध्ये म्हणजे सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करावा आणि यासाठी द्वारे मिळणारा तारणाचा लाभ मला मिळावा. परंतु ती म्हटली की नाही, आता एवढी काय घाई आहे, जाऊ द्या, मी उद्या समर्पण करेल. जेव्हा अल्टर काल झाला, पुढे बोलवलं किंवा पाळक साहेबांनी म्हटलं की आपले जीवन कोण प्रभूला देऊ इच्छितो, म्हटलं नाही ठीक आहे, अद्याप आणखीन काही समय मी घालू इच्छिते. माझ्याकडे पैसा आहे, तो तरुण मुलगा देखील विचार करतो, त्या पैशाच्या द्वारे मला अनेक गोष्टी मिळत आहेत. जर तो पैसाच मी काढून दिला तर अनेक माझ्या जीवनातले लाभ, फायदे आणि सर्व काही गोष्टी, जगिक देहिक गोष्टी मला मिळणार नाही. आणि आपण जेव्हा जगिक आणि देहिक गोष्टीचा विचार करतो, सार्वकालिक जीवन आपल्यापासून दूर आहे. परत दुसऱ्या दिवशी ती आलेली आहे आणि परत एक बार सर्व तिने ऐकलेलं आहे. परत एक बार पवित्र आत्मा तिच्याशी बोललेला, देवाचं वचन तिच्याशी बोललेलं आहे. आणि मग ती पेन हातामध्ये घेते आणि बायबलवर काही लिहिते आणि परत बायबल बंद करते. आणि जेव्हा अल्टर काल होतं, ती बाहेर निघून जाते आणि आपल्या कार मध्ये बसते आणि ती कार सुरू होते आणि रस्त्यावर, हायवेवर आल्यानंतर अचानक समोरून एक अनियंत्रित कार येते आणि या कारला धडक देते. आणि इतकी जोराची धडक असते की ती ऑन द स्पॉट मरण पावते. आणि मरणच्या बरोबरच तिचं जे बायबल आहे ते खिडकीमधून बाहेर पडतं. आणि मग काही लोक सगळे तिचे कार आणि बाजूला करतात आणि एक व्यक्ती ती बायबल उचलते आणि ती बायबल जेव्हा पडलेलं बंद करायला जातं आणि त्याच्या समोर त्या बायबल मध्ये लिहिलेलं वचन त्याच्या दृष्टीस पडतं आणि त्यामध्ये ती लिहिते की उद्या संडे आहे, उद्या लास्ट डे आहे, मी येशूचा स्वीकार करणार आहे कॅथरीन. उद्या संडे आहे, उद्या भक्तीचा लास्ट दिवस आहे, मी उद्या स्वीकार करणार आहे. परंतु सेकंड लास्ट डेच ती मरण पावलेली आहे. म्हणजे तिला संधी होती, तिला नियमित येशू बोलावत होता, आत्मा तिच्या जीवनामध्ये कार्य करत होता, सार्वकालिक जीवन देणारा येशू तिच्या जीवनामध्ये आलेला होता, परंतु तिने त्याचा स्वीकार केला नाही, येशूचा स्वीकार केला नाही. त्यामुळे सार्वकालिक जीवनाचा स्वीकार देखील तिने केलेला नाही आणि परिणाम हा झाला की ती मरण पावली आणि
क्षणात ती संधी तिच्यापासून निघून गेलेली आहे. त्यानो आम्ही का ती संधी गमवतो? पौल देखील म्हणतो की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह सोबत काही देखील चांगलं वसत नाही. आम्ही स्वतःला चांगलं समजतो, जसं तो श्रीमंत तरुण, मी सगळं काही चांगलं करतो, मी सगळं काही योग्य करतो, मी सगळं काही उत्तम वागतो, मला सन्मान आहे, मला मान आहे, मला पद आहे, मग काय गरज आहे पाप कबुली आणि पाप? मी पापी नाहीच आहे. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे येशूच्या कार्यात करत आहे, परंतु येशूच्या मागे लीन नम्र भग्न अंतकरणाने चालत नाही, संधी गमवत आहोत. यशया 64 मध्ये लिहिलेलं आहे की देवाच्या दृष्टीने मनुष्याची सर्व नीतिमत्व घाणेरड्या चिंध्यासारखे आहे. आम्हाला स्वतःला आपण किती धार्मिक समज असलो, किती चांगलं समजत असलो, की वीर नियमाचं पालन करणार, परंतु देवाच्या समोर आमची धार्मिकता ही फाटक्या आणि घाणेरड्या चिंधी आहे. आणि ते घालून आणि त्याला नीतिमत्वाच्या वस्त्रात परिवर्तन करणं हे येशूच्या हातामध्ये. आणि असे वस्त्र धारण केलेले लोकच त्या जीवनामध्ये प्रवेश करणार. हे देह, हे शरीर, हे कार्य, हा सर्व काही मान सन्मान या जगात राहून जाणार आहे. तुमची धार्मिकता आणि नीतिमत्वाच्या द्वारे जे काही तुम्हाला मिळालेलं आहे, त्याला जे येशूच्या कृपेने तुम्हाला आणि मला मिळालेलं आहे, तेच तुम्हाला तारण देणार आहे, तारणाचे वस्त्र देणार आहे, नीतिमत्वाचा मुकुट देणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला सार्वकालिक जीवन देखील लाभणार आहे. आणि त्यासाठी प्रियांनो, आम्ही अनेकदा या गोष्टीकडे लक्ष देत नाही. या तरुणाने काय चूक केली होती? आणि इथे मी संपत आहे. या तरुणाने सर्व काही आज्ञा पालन केलं, सगळं काय केलं, परंतु जेव्हा येशू ख्रिस्ताने त्याला पॉइंट आउट केलं की तुझ्या एक गोष्टीची उणीव आहे, की धन संपत्ती जी आहे ती विक, म्हणजे स्वर्गात तुला मोठी संपत्ती मिळेल, तुला एक संपत्ती आणखीन एक मिळणार आहे, तुला मुकुट मिळणार आहे, तुला पद मिळणार आहे, तुला सिंहासन मिळणार आहे, तुला फार बहुमान मिळणार आहे, शाबासकी मिळणार आहे, तुझं कौतुक होणार आहे, सर्व काही स्वर्गामध्ये तुझं वाट बघत आहे. परंतु यासाठी तुला या जगातल्या काही गोष्टीचा त्याग करावा लागणार आहे. परंतु त्यांनी त्या गोष्टीचा त्याग न करता वचन असं लिहिलं की तो फार कष्टी हो, त्याचं तोंड उतरलं आणि तो निघून गेलेला आहे. कारण की तो जगातल्या संपत्तीला सन्मान देत होता आणि त्यामुळे तो पहिलीच आज्ञा मोडत होता की तुझ्या समोर अन्य देव नसावे, तुझ्या समोर इतर कोणते पण देव नसावं, परंतु संपत्ती, धन, मान, सन्मान, पद हेच आज तुमचे आणि माझे जर देव झालेले आहेत, त्याच्यासाठीच तुम्ही जगत आहोत. कुटुंब असेल, रिलेशन्स असतील, पती असेल, पत्नी असेल, प्रेमी असेल, प्रेमिका असेल, किंवा आपल्या जगातल्या कोणत्या पण हाऊस माऊस टॅलेंट असेल, याच्यासाठी जर तुम्ही जगत आहात तर तुम्ही नाश करत आहात. कारण की सर्व गोष्टी नश्वर आहे, जगामध्ये देहाबरोबरच संपणार आहे. परंतु अनश्वर गोष्टी देवापासून आहे, ते सार्वकालिक जीवन येशू पासून आहे आणि ते तारण प्राप्त केल्याशिवाय मिळणार नाही. ही संधी आज तुमच्या जवळ आहे आणि ती संधीचा लाभ घेणं देखील तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आहे. ही संधी देवाच्या कृपेने तुम्हाला मिळाली. अनेक जण गेले, कदाचित त्यांनी त्याचा लाभ घेतला असेल तर ते सार्वकालिक जीवनामध्ये असतील. आपण जर आज रडतो, कंतो आणि निराश होतो, दुःखी होतो, शोक करतो, कारण की ते गेलेले आहे. जर त्यांनी त्या संधीचा लाभ घेतला असेल तर ते स्वर्गात आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा ते भेटणार आहे. परंतु जर घेतला नसेल तर ती संधी पासून ते मुकलेले. आज ते किती जरी रडले तर श्रीमंत माणसासारखे, तरी देखील त्यांना काही देखील संधी नाही. कारण की लाजर भिकारी हा लीन होता, नम्र होता, येशूला कबूल करणारा होता. तो अब्राहामाच्या उराशी जाऊन बसलेला त्याला दिसणार आहे. तुम्ही आणि मी जे विश्वास त्याला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे, ते स्वर्गात देवाच्याकडे राज्य करणार आहे. परंतु इतर लोक नरकामध्ये दुसरे मृत्यूला भोगणार आहे. तरुणा, आपल्या निर्माणकर्त्याला स्मरण. तरुणा, आपल्या निर्माणकर्त्याची वाणी ऐक. तरुणा, आपल्या निर्माणकर्त्याला आपल्या अंतःकरणात जागा दे. तरुणा, जगातल्या सर्व दैहिक वासना याचा त्याग करून येशूच्या मागे ये. परंतु प्रियांनो, आजकाल तरुण मनोरंजन त्यांना पाहिजे, हाऊस माऊस पाहिजे, मुलं मुली आणि एंटरटेनमेंट पाहिजे, मोबाईल पाहिजे, नेट पाहिजे. स्वतःला ते शहाणे समजत आहे. या सर्व गोष्टी माझ्यासाठी नाही, माझं जीवन विपुल आहे, म्हातारपणी मी बघणार आहे, मला जबाबदारी नको, मला कर्तव्यापासून दूर पळायचं आहे, मला शिक्षण, नोकरी, करिअर करायचं आहे, याचा मागे मला लागायचंय. आणि चुकीचे संगत आणि व्यसन हे मला आनंद देणार आहे. सार्वकालिक जीवन स्वर्ग नरक कोणी बघितलेलं आहे? असं म्हणून आम्ही ख्रिस्ती असून या ख्रिस्ताच्या देणगीकडे दुर्लक्ष करत आहोत आणि
आलेली संधी आज तुम्ही आणि मी गमावत आहोत. आणि आज प्रियाने सार्वकालिक जीवनाची ही संधी ज्या प्रकारे त्या तरुणाला मिळाली होती ती तरुण संधी तुम्हाला आणि मला देत आहे. आणि जर ते तुम्हाला आणि मला दाखवत आहे की यस मी चुकलेलो आहे, मी आज देखील अधर्म आणि पापात आहे, आज देखील माझ्यामध्ये दैहिक वासना हेच माझं जीवन आहे, आज देखील मी सार्वकालिक जीवन मिळवलं नाही, आज देखील मी फ्रस्ट्रेट आहे, माझ्यामध्ये शांती नाही, मी घाबरलेलं, मी भयभीत आहे, मी चिंताग्रस्त आहे, मी मृत्यूच्या भयाने दडपणाखाली गेलेलो आहे, मला संसाराची काळजी येशू म्हणतो माझ्याकडे. या सर्व गोष्टी मी ऑलरेडी पाहिलेल्या, या सर्व गोष्टी मी ऑलरेडी मुक्ती देणारा मुक्तीदाता म्हणून ऑलरेडी तुझ्यापासून घालवून दिलेल्या आहे. तू माझ्या मागे ये, आपला वधस्तंभ उचलून ये. ज्या प्रकारे मी या सर्व जगातल्या गोष्टीचा त्याग करून देवाची योजना पूर्ण केली, त्याचप्रमाणे तुझ्यासाठी देखील योजना संकल्प आहे. ते पूर्ण करण्यासाठी तू देखील आपला वधस्तंभ उचलून माझ्या मागे बघ, तुला मी बहुत मोठं सार्वकालिक जीवन देणार आहे. आणि परमेश्वर ते जीवन देण्यासाठी तयार आहे. परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वाद देऊ. त्याचप्रमाणे काही वाढदिवस आहे त्यांच्यासाठी देखील आपण आज प्रार्थना करणार आहोत. शेवटी आज मंडळीमध्ये वाढदिवस या आठवड्यामध्ये येणे प्रकारे आहे. सुरेखा संसारे हे आज वाढदिवस साजरा करत आहे. हॅपी बर्थडे सुरेखा ताई. त्याचप्रमाणे मीना परमार, त्याचप्रमाणे ओजस किंवा हर्ष हे 7 तारखेला म्हणजे उद्या त्यांचा वाढदिवस आहे. त्याचप्रमाणे खुशी काळे ही लहान कन्या 12 तारखेला वाढदिवस साजरे करणार. त्या व्यतिरिक्त इतरांचे कोणाचे जर वाढदिवस असतील किंवा वेडिंग अॅनिव्हर्सरी असेल त्यांच्यासाठी देखील आपण प्रार्थना करूया. ह्यावेळेस आपण प्रार्थनेत जाऊया. प्रभू आम्ही तुला गौरव धन्यवाद देतो, कारण की परत एक वार तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे, तुझ्या सामर्थ्यशाली वचनाच्या द्वारे परत एक वार तुझं आव्हान जे आम्हा सर्वात आलेलं आहे, जे आम्हाला परत एक वार बोलावत आहे की संधी ही दाराशी आहे, संधी ही तुम्हाला खुणवत आहे. येशू आज तुमच्या जवळ आहे. येशूचं वचन तुमच्या कानाशी आहे. येशूच्या आत्म्याच्या द्वारे तुमच्या मनाचा विचाराचा ताबा घेतलेला आहे. आणि या सर्व गोष्टी हे सांगते की तू अपराधी आहे, पापी आहे, दोषी आहे, आणि तू चिंताग्रस्त होऊ नको, घाबरू नको, भिवू नको, कारण की संधी आहे. कारण की आज देखील तू जिवंत आहे आणि जीवताच्या भूमीवर आहे. आणि तुझ्यासाठी एक मार्ग आहे. ते मार्ग सत्य मार्ग आहे आणि ते तुला सार्वकालिक जीवनाकडे नेणार आहे. आणि तो मार्ग म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे. आणि तो तुला मुक्ती देण्यासाठी, तो तुझे जीवन देण्यासाठी, तो तुला तारण देण्यासाठी आज देखील तयार आहे. त्याच्या मागे आपल्या अधर्म आणि पापाची कबुली कर, कारण की ते वधस्तंभावरचे सर्व अपराध येशू ख्रिस्ताने ऑलरेडी वाहिलेले आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे, सांडलेल्या रक्ताच्या द्वारे तुला शुद्धी, तुला तारण, सार्वकालिक जीवन आणि आरोग्य मिळणार आहे. सैतानी सत्ता मृत्यूची नांगी मोडण्यात आलेली आहे आणि जीवन आणि सार्वकालिक जीवनाचे मार्ग येशू मध्ये खुले झालेले आहे. आणि त्या मोडलेल्या वधस्तंभाकडे लक्ष लाव आणि येशू तिथे तुला आशीर्वाद देणार आहे. विशेष करून आज आम्ही धन्यवाद देतो की या आठवड्यामध्ये सुरेखा संसारे, त्याचप्रमाणे मीना परमार, त्याचप्रमाणे ओजस आणि त्याचप्रमाणे खुशी काळे हे वाढदिवस साजरा करतात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ज्या प्रकारे एक नवीन वर्ष त्यांना मिळालं, तसं त्यांना नवीन जीवन, सार्वकालिक जीवन देखील प्रभू मध्ये लाभावं. त्यांच्या सर्व मनीषा मनावर प्रभू येशूच्या नावाने योजनेत पूर्ण व्हावे. उजव्या हातात त्यांच्या वयोवृद्धी आणि डाव्या हातात त्याला धन समृद्धी त्यांना सन्मानित कर. आणि येशू तुझ्या गौरवासाठी या चारी तुझ्या भक्तांचा उपयोग तू करून घे. त्याचप्रमाणे पवित्र पिता जे कष्टी दुःखी त्यांना त्यांचं दुःख कष्ट निवारण कर. अनलॉक झाल्यानंतर पवित्र पिता लोक बाहेर पडत असताना त्यांची नोकरी, त्यांचे व्यवसाय यांचे देखील तू मार्ग खुले कर अशी आम्ही विनंती करत आहोत. त्याचप्रमाणे कोणाला आर्थिक समस्या आहे, कोणाच्या कौटुंबिक समस्या आहे, कोणाच्या पवित्र परमेश्वर कर्जाचे ओझे, कोणी जर हॉस्पिटलमध्ये आणि कोणाच्या घरामध्ये मृत्यूचा शोक आहे, सर्वांना धीर, सांत्वन, प्रत्येकाचे तू मार्ग खुले कर. आज जे वचन आलेले येशू आम्ही ते सोडता कामा नये. माहिती पुढच्या रविवारी आम्ही बघू शकू किंवा नाही, किंवा येणाऱ्या दिवस आम्हाला मिळेल किंवा नाही, परंतु आजच जर आम्ही येशूची वाणी ऐकत आहोत तर तुझं वचन आम्हाला हे सांगत की ज्याला कान आहे ते ऐकतो. आज पवित्र आत्म्याच्या द्वारे आमचे कान उघडणी झालेली आहे. आमच्या अंतकरणात वचन हे बोललेलं आहे आणि आज आम्ही जर त्या अंतकरणात वचनाचा स्वीकार करतो आणि येशूच्या चरणी येऊन जे मोडलेलं शरीर आणि सांडलेलं रक्ताची आठवण करून आपल्या धर्म आणि पाप कबूल करतो,
येशू म्हणतो मी विश्वसनीय न्यायी आहे, तुमच्या सर्व धर्म आणि पापांची क्षमा करणार आहे. आणि ज्या प्रकारे आज आम्ही स्तोत्र वाचलेले परमेश्वरा, त्या स्तोत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की तो पावण्याची संधी आहे, तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी, कारण की जलाचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. त्या रोगाचा विकाराचा महापूर आला परंतु आम्हापर्यंत आला, परंतु आम्हाला स्पर्श करून निघून गेला, परंतु पित्या आम्ही बचावलेला आहे. परंतु आज संधी आहे की आम्ही साध्य करण्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. पित्या तू आमचा स्वीकार कर. परत एक बार त्या विधीला तू आशीर्वादित कर अशीच विनंती करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी नावात. आमेन आमेन आमेन. प्रियांनो, आज जेव्हा आपण प्रभू वचनाची विधी नियमित घेत आहोत, आज देखील त्याकडे दृष्टी लावणार आहोत, परंतु ही विधी आपण रेग्युलर आपल्या पवित्र मंदिरामध्ये घेणार आहोत. आणि आज आपण ही विधी त्याच्या स्मरणार्थ करणार आहोत. आणि त्याचं स्मरण करत असताना आपण या गोष्टीची आठवण करूया की नेहमी आपण ज्या प्रकारे घेतो त्याचप्रमाणे विधी मध्ये आपला महत्वाचा उद्देश आहे माझ्या स्मरणार्थ करा. आम्हाला हे स्मरण करायचं की येशूचं शरीर आम्हासाठी मोडलं गेले, येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हासाठी सांडलं गेलेले, आणि आम्ही त्याला कधी देखील नाकारणार नाही. परमेश्वराने माझ्यावर केलेल्या उपकाराचं मी कसा उत्तर आहे? तारणाचा प्याला हाती घेऊन परमेश्वराच्या नावाचा धावा करत सर्व भक्ताच्या समोर मी आपले नमाज फेडील. मी निर्दोषतेने आपले हात धुईन तेव्हा तुझ्या वेदीला फेरा घालीन. येशूने त्याला उत्तर दिले, कोणाचे माझ्यावर प्रेम असेल तर तो माझे वचन पाळेल आणि माझा पिता त्याच्यावर प्रेम करा आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्या बरोबर वस्ती करू. या पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हामध्ये वस्ती करू इच्छितो. प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकरपणा होईल. बंधू भगिनीनो, आज आपण आपली पापे तर परमेश्वराला कबूल केलेली आहे. त्याच्या करुणेची स्पष्ट वाणी आज आपण ऐकलेली आहे, तर त्याच्या पुढे कोणती गोष्ट गुप्त राहणे शक्य नाही. आज तो आमच्या अंतःकरणाचे विचार आणि आमची परिस्थिती जाणतो. त्याच्या प्रियपुत्राच्या प्रित्यार्थ तो आज नव्याने आम्हा सर्वांचा स्वीकार करण्याकरता तयार आहे. तुम्ही सर्व माझ्याकडे धैर्याने या असे तो नव्याने आम्हाला सांगत असताना त्याच्या या आश्वासनावर पूर्ण विश्वास ठेवून देवाच्या गौरवात आपल्याला शांती व आत्मिक जीवन मिळावा व याचा लाभ मिळावा, त्यासाठी आपण त्याच्या पवित्र मेजापाशी जाऊया. ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्त धरून गेला त्या रात्री त्यांनी अशा प्रकारे भाकर घेतली, हिशोबकार स्मरण करून ती मोडली आणि म्हटले, घ्या खा, तुम्हासाठी मोडले जात आहे, हे माझं शरीर आहे, माझ्या स्मरणार्थ करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला हातामध्ये घेतला आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, जितक्यादा तुम्ही पिता तितक्यादा माझ्या स्मरणार्थ करा. परत एक बार बंधू भगिनींनो, आपल्याला प्रभूची आज उपासना पूर्ण करता यावी यासाठी त्यांनी आज आपल्यावर कृपा केली आणि त्याचं रक्त मांसाचे खाद्यपेय हे आम्हासाठी आहे ह्याची आठवण करून हेच सांगितलंय की हे स्मरण तुम्ही सतोदित ठेवा, कारण की ह्याद्वारे तारणाचे आणि त्याचप्रमाणे सार्वजनिक जीवनाचे कृपाचे मार्ग तुम्हासाठी मोकळे होते आणि त्याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया. शेवटी आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्ग, तुझे नाव पवित्र मानले, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमचे ऋण सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडलो, कारण की राज्य सामर्थ्य ही सर्व काळ तुझीच आहे. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमच्या अंतःकरण व तुमचे विचार देवाच्या व त्याच्या प्रिय पुत्र येशू ख्रिस्त त्याच्या ज्ञानात व प्रेमात राखो, आणि सर्व समर्थ देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा याची कृपा, याची शांती, याचं भरभराट, याचं आरोग्य आणि याचं दिलेलं सार्वकालिक जीवन ख्रिस्ती मंडळी चर्चचे प्रत्येक सभासद, आज आमच्या बरोबर लाईव्ह जॉईन झालेले ग्लोबल रिवायवलचे सर्व व्ह्यूअर्स व सर्व ख्रिस्ती व ख्रिस्ती तर भक्तांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन आमेन.